तुम्ही सगळे आपला सगळा बायोलॉजीचा अभ्यास झालेला आहे. आपण त्याचं रिव्हिजन पण केलेलं आहे आणि आता आपण त्याचे एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण त्या सगळ्या एका एका लेसनचं डिटेलमध्ये डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. आता आपण त्याला रिवाइज करू. त्याची पीपीटी मी समोर ठेवते आणि आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स काय आहेत ते पण आपण बघूया. म्हणजे लेसनचा रिव्हिजनचा मुद्दा पण होईल. आपल्या पीपीटी मधनं ते मुद्दे काय आहेत ते आपल्या समोर पण येतील आणि एकाच वेळेला आपल्या दोनही गोष्टी होतील. म्हणजे धड्याचं रिव्हिजन पण होईल आणि एक्सरसाइज मधले क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचं पण आपलं काम एकाच वेळेला होईल. तर आता असं करूया. बुक तर मी ओपन केलेलंच आहे. आपला जो लेसन आहे पीपीटी मधनं तो पण ऑन करते, स्क्रीन शेअर करते. एक एक मुद्दा, एक एक प्रश्न डिटेलमध्ये बघूया आणि एका एका प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेऊया. 2 मिनिटं. आता आपल्याला हवा आहे लेसन इंद्रिय आणि इंद्रिय संस्था. नाही, त्याच्या आधी आहे सेल आणि सेल ऑर्गनेल्स, राईट? तर त्या लेसनच्या एक्सरसाइज कडे आपण जाऊ. सेल्स अँड सेल ऑर्गनेल्स मध्ये एक एक टॉपिक आपण बघू. लेट मी शेअर द स्क्रीन. वेट. ओके, चला. हा आहे आपला लेसन जो बुकमध्ये पण आपल्याला माहिती आहे. सेल अँड सेल ऑर्गनेल्स जो आहे त्याचा आता मी सरळ पेज आणि त्याचं एक्सरसाइज हे दोन्ही ओपन करते. एका एका प्रश्नाचं उत्तर आपण शोधू. पीपीटी मधला रेफरन्स पण घेऊ. सेल अँड सेल ऑर्गनेल्स लेसन नंबर 10 आणि त्याची आपण करू आता एक्सरसाइज. ठीक आहे. इन शॉर्ट आपण याच्यामध्ये काय काय बघितलं होतं तुमच्या लक्षात असेल तर आपण सेल स्ट्रक्चर बद्दल सगळं डिस्कशन केलं होतं की एका सेलमध्ये एकाच वेळेला खूप सारे स्ट्रक्चर्स असतात. त्याला आपण सेल ऑर्गनल्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये सेलमध्ये न्यूक्लियस, सायटोप्लाझम आणि त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात. त्याच्यामध्ये लायझोझोम्स असतात, रायझोझोम्स असतात. जर ग्रीन असेल म्हणजेच क्लोरोफिल असलेले जर प्लांट सेल्स असतील त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हे असतं. मग एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं. त्याच्यामध्ये ते आपण म्हणतो त्याला गॉल्गी कॉम्प्लेक्स असतात. अशा अनेक छोट्या छोट्या आणि व्हॅक्युअल्स असतात. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या सेलच्या ऑर्गनल्सचं मिळून एक सेलचं स्ट्रक्चर बनलेलं असतं. बरोबर. आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये याच्या सगळ्या रिव्हिजन मध्ये आपण यातले खूप सारे मुद्दे ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. आता आपण जरा याचा एक्सरसाइज पार्ट बघूया आणि याचं उत्तर काय असेल ह्याचा जरा विचार करूया. ठीक आहे. 2 मिनिट. लेट अस गो टू दी एक्सरसाइज पार्ट ऑफ दी लेसन. ठीक आहे. वी आर ॲट दी एंड ऑफ द लेसन. ठीक आहे. बघा. चला. हु एम आय असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. इट इज ऑल अबाउट दी सेल ऑर्गनल्स. हे सेल ऑर्गनल्स कोणते असतील ते आपल्याला याच्यामधनं शोधून काढायचंय. द थिंग इज आय एम एटीपी प्रोड्युसिंग फॅक्टरी. बघा, तुमच्या लक्षात असेल तर आपण बोललो होतो. एकच मिनिट. एक मिनिट. येस. ओके. आय होप आता डिस्टर्बन्स जरा कमी असेल. तर अच्छा, आपण जेव्हा ह्या लेसनला डिस्कस करत होतो आपण एका एका सेल ऑर्गनेलला डिटेलमध्ये बघितलं होतं. त्यावेळेला आपण हे बोललो होतो की आपल्या घरामध्ये जशी काही एक इलेक्ट्रिसिटीचं मेन कनेक्शन असतं ते ऑन केलं की आपल्या घरातले पंखे, आपल्या घरातले लाईट, टीव्ही, मोबाईलचे चार्जिंग पॉइंट्स, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर सगळं चालणारी इक्विपमेंट्स काम करायला लागतात. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये जे काही एनर्जीचं सोर्स असतो म्हणजे जो काही इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय असतो तो आपल्या घरातला असतो मेन पॉइंट. बरोबर. तसंच आपल्या प्रत्येक सेलमध्ये एनर्जीचं फंक्शन आपल्या बॉडीमध्ये देणारं एक सेल ऑर्गनेल असतं. त्याला काय म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया. तर मग ह्या ऑर्गनेलचं नाव काय असेल, मायटोकॉन्ड्रिया. लिहून टाकूया आपण इथे. मायटोकॉन्ड्रिया हा तो ऑर्गनेल आहे ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते. ठीक आहे. आता मी इथे फक्त एम लिहिते बरं का, म्हणजे पूर्ण पूर्ण नाव तर इथे काही मावणार नाही, एवढी जागा पण इथे नाही. पण हे सेल ऑर्गनेल आहेत मायटोकॉन्ड्रिया. आता आय एम सिंगल लेयर बट मेंटेन
सेल्युलर ऑस्मोटिक प्रेशर. बघा, नावातच हिंट आहे. किती मस्त स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. विचार करून आपल्याला समजतं की आपण कशाबद्दल बोलतोय. आपल्याला सांगितलंय सेलच्या आतमध्येच आहे. बघा, आपल्याला तुम्हाला लक्षात नसेल तर मी वर आणून दाखवते तुम्हाला. जेव्हा आपण सेल वॉल ही कन्सेप्ट बघितली होती ना, सेल वॉल, तिथे हे आलं होतं. सेल मेम्ब्रेन. बघा काय काय असतं त्याच्यामध्ये. सेल वॉलच्या मुद्द्याच्या इथेच होतं की आय एम देअर बट आय एम व्हेरी व्हेरी थिन. सेल वॉल ही खूप थिक असते. बघा, सिलेक्टिव्ह परमेबिलिटी ही जी गोष्ट आहे त्याच्याकरता खूप हलकासा बारीकसा आपल्याला पार्टिशनचा एक लेअर पाहिजे. म्हणजे आपल्या सेलला आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअरपेक्षा किंवा बाजूच्या गोष्टींपासून वेगळा करणारा असा एक बारीकसा असा एक काय म्हणतो आपण पडदा हलकासा एवढाच फक्त पाहिजे. खूप जाड सेल वॉल असेल तर तिकडून इकडे ट्रान्सफर होणार नाही. म्हणजेच मी खूप थिन आहे आणि माझ्या आरपार सिलेक्टिव्ह परमिबिलिटीने तुम्ही वस्तू एक्सचेंज करू शकता. मग मी कोण आहे? तर त्याला आपण म्हणतो इट्स अ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. सेलचा मेम्ब्रेन आहे तो. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की इट इज अ थिन फ्रजाईल इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनेंट्स फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. आणि ह्याच्यामधनं काही गोष्टीच आत जातात आणि काही गोष्टीच बाहेर येतात. सो हे सिलेक्टिव्ह नेणं आणि आणणं कशामध्ये शक्य असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आता काय येणार आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. लेट मी सी व्हॉट इज द पेज नंबर. डायरेक्ट त्याच्यावर येऊ मग आपण, हे असं खाली जाण्यापेक्षा. ठीक आहे, 74 आहे. तर आपण आता याचं नाव काय सांगितलं इथे? सेल मेम्ब्रेन. सेलचा मेम्ब्रेन. मेम्ब्रेनचा अर्थ आहे कव्हरिंग. आय सपोर्ट द सेल बट आय एम नॉट द सेल वॉल. आय हॅव अ बॉडी रिझेम्बलिंग नेट. मी एका सेलला सपोर्ट करतो पण मी सेल वॉल नाहीये. आय हॅव अ बॉडी रिझेम्बलिंग नेट म्हणजे नेट, कनेक्टेड नेटवर्क. मग असं काय असेल जे आपल्या सेलला सपोर्ट पण करतंय पण सेल वॉल नाहीये, सेलचं कव्हरिंग नाहीये आतमध्ये आणि त्याला सपोर्ट करतंय आणि इट इज लाईक अ नेट. नेट म्हणजे जाळं. हे असू शकतं आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये काय होतं? न्यूक्लियसच्या आजूबाजूला ते असे 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 लांब लांब स्ट्रक्चर्स असतात. असे असे त्याच्यामधनं मटेरियल प्रोटीन्स बाहेर जातात, तिकडची इन्फॉर्मेशन इकडे येते, हे सगळं चालू राहतं आणि ते सपोर्ट करतं सेलला, कारण ते स्ट्रक्चरल पार्ट आहे ना. बरोबर. नाव आय एम केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल. केमिकल फॅक्टरी कोण आहे? ज्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स आहेत, ज्याच्यामध्ये काही सिंथेसिस होतं, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात, ते आहेत आपले गॉल्गी बॉडीज, गॉल्गी कॉम्प्लेक्सेस. लिहून टाकूया, गॉल्गी कॉम्प्लेक्सेस. लिव्स आर ग्रीन बिकॉज ऑफ मी. मग हे कोण आहे? हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ग्रीन कलरचा जो काही पॅटर्न असतो लिव्स मध्ये, दॅट इज बिकॉज ऑफ दी मायटोकॉन्ड्रिया. आपण आताच बोललो की नाही की प्लांट सेल आणि अॅनिमल सेल हे वेगवेगळे होतात. त्याचं कारण असं आहे की प्लांट्स हॅव देअर ओन फोटोसिंथेसिस स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट इनसाइड देम, जे की आपल्या अॅनिमल सेल्स मध्ये नाही आहेत. आपल्या शरीरामध्ये कुठेच ग्रीन ग्रीन कलरचे असे काही पॅचेस नाही आहेत. ग्रीन कलर इज ऍब्झॉर्बिंग द ग्रीन कलर्ड मटेरियल, जे काही त्याच्यामधलं जे काही स्ट्रक्चरल मटेरियल आहे, दॅट इज ऍब्झॉर्बिंग द हीट, सनलाइट, अँड इट इज प्रोड्युसिंग द फूड. दॅट फूड इज इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज ऑर स्टार्च, जे की प्लांट्सचं फूड आहे आणि जे आपण प्लांट्सना खाऊन आपल्या पोटामध्ये घेत असतो. सो ग्रीन कलर इज बिकॉज ऑफ मी. सो आय एम दी व्हॉट? क्लोरोप्लास्ट. बरोबर. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिड्स असतात. ग्रीन कलर आहे म्हणून तो काय आहे? क्लोरो. क्लोरो या शब्दाचा अर्थ आहे ग्रीन. क्लोरोप्लास्ट. मी सीपी लिहून टाकते. नाव व्हॉट शुड हॅव हॅपन्ड इफ आरबीसीज हॅड मायटोकॉन्ड्रिया? इमॅजिन केलं तरी म्हणजे कसलं भारी वाटतंय बघा. आरबीसीज कुठे असतात? आपल्या ब्लडमध्ये असतात. आरबीसीज आर फ्लोईंग थ्रू अवर बॉडी, थ्रू द ब्लड. सगळीकडे ब्लड आहे आणि ब्लड मधून सगळीकडे आरबीसीज पोहोचतात. आता जर आपल्या आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल तर काय होईल? मायटोकॉन्ड्रिया आर ऍक्च्युअली दी पॉवर हाऊस. दे आर दी एनर्जी जनरेटिंग स्पेशलाइज्ड कॅरेक्टर्स ऑफ दी सेल ऑर्गॅनेल्स. सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे त्याच्यामधून एनर्जी प्रोड्यूस करणं. बरोबर. मग जर आरबीसीज मध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, आरबीसीजचं काम काय आहे?
त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, बघा आरबीसीज मध्ये जे हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं त्याच्यामध्ये हिमो म्हणजे आयन, त्या आयनला ऑक्सिजन कनेक्ट होतो, बरोबर. आणि हा ऑक्सिजन कनेक्ट झालेला आपल्या प्रत्येक सेलला पोहोचवण्याचं काम आरबीसी मधनं होत असतं. आरबीसीची संख्या खूप जास्त असते ब्लडमध्ये, खूप मोठ्या प्रमाणामधनं आरबीसीज आपल्या बॉडीमध्ये फिरत राहतात आणि ते काय करतात, आपल्या स्वतः बरोबर आरबीसीज ऑक्सिजनला कनेक्ट करून घेऊन जातात, बरोबर. आणि प्रत्येक सेलला ते ऑक्सिजन देत राहतात. म्हणजे जसं आपल्याला श्वास घेण्याकरता ऑक्सिजन पाहिजे तसं आपल्या बॉडी मधलं प्रत्येक सेलला पाहिजे. मग त्या सेल पर्यंत ऑक्सिजन जाणार कसा, कोणतरी त्याला पकडून नेला पाहिजे की नाही तिकडे. तर ते काम करण्यासाठी आरबीसीज मध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन विच इज हॅव्हिंग दी हिमो पार्ट, दॅट इज आयन कंटेंट. तर आयनला ऑक्सिजन चिटकतो, आयन ऑक्साईड बनतो आणि त्याच्याबरोबर ती आपल्या शरीरामध्ये तो पसरतो. जर आपल्या आरबीसी मध्येच मायटोकॉन्ड्रिया असतील तर मायटोकॉन्ड्रिया काय करतात, मायटोकॉन्ड्रिया कन्वर्ट करतात फूडला इंटू दी युजेबल एनर्जी इंटू द एटीपी फॉर्म. म्हणजेच काय होतं, तिथे बर्निंग होतंय ग्लुकोजचं, इकडनं ऑक्सिजन आला आणि तिथेच फूडमध्ये तो जनरेट झाला तर तुम्हाला इन्स्टंट एनर्जी, तिथल्या तिथे त्याचं काय बरं म्हणू आपण, त्याचं ब्रेकिंग ऑफ दी ग्लुकोज मॉलिक्यूल मे हॅपन इनसाइड दी आरबीसी इटसेल्फ, बरोबर. सो वाटतंय तितकं हे सोपं नाहीये, ठीक आहे. असं हे होऊ शकतं, पण झालं तर कसं होईल. दे हॅड बीन नो डिफरन्स बिटवीन मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स. असं झालं तर काय होईल, विचार करा. मायटोकॉन्ड्रियांमध्ये जसं आपण आता वरती बघितलं की मायटोकॉन्ड्रिया आर फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी, एटीपी. आणि प्लास्टिड्सचं काम असतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स करणं. जसं क्लोरोप्लास्टिड्सचं काम आहे फोटोसिंथेसिस करणं, असे आणखीन झॅन्थोफिल्स, आणखीन असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लास्टिड्स हे प्लांट्समध्ये असतात. पण जर त्यांच्यामध्ये काही फरकच नसेल तर आपल्या बॉडीमध्ये पण मायटोकॉन्ड्रिया आहेत ना, मग आपल्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस सुरू होईल. मग आपल्याला प्लांट्सना खाण्याची काय गरज नाहीये. जर प्रायमरी इटर्सच नसतील, प्रोड्युसर्स आणि त्यांना खाणारे प्रायमरी इटर्सच नसतील तर आपली फूड चेन कंटिन्यू कशी होईल ना. प्रोड्युसर्स, त्यांना खाणारे प्रायमरी इटर्स, त्यांना खाणारे सेकंडरी इटर्स, त्यांना खाणारे टर्शरी इटर्स, सगळे स्वतःचं अन्न स्वतः बनवायला लागले तर कोण कोणाला खाईल का. Mitochondria are present inside the cells of all the living organisms, all the animals. So if animals have plastids like chloroplasts, then all the animals will start making their own food. They will synthesize their own food. So how it will happen? It won't be helping the food chain. बरोबर. मग का बरं लायन दुसऱ्या कोणातरी खाईल आणि का बरं दुसऱ्या कोणतरी ग्रास खाईल तर त्याच्याच बॉडीमध्ये फूड बनलं. चला, जीन्स हॅड बीन ऍबसेंट ऑन द क्रोमोसोम्स. ओ, अब ये क्या है. जर आपल्या क्रोमोझोम्स वरती जीन्सच नाही आहेत तर काय उपयोग, मग क्रोमोझोम्स बनतील कसले. दुसरं महत्वाचं, जीन्स कॅरी द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑर द इन्फॉर्मेशन ऑफ अवर ट्रेट्स. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये खूप सारे ट्रेट्स आहेत. आपल्या डोळ्यांचा रंग, आपल्या केसांचा रंग, आपल्या त्वचेचा रंग, आपल्या चेहऱ्याची ठेवण, आपली उंची, बरोबर. त्याचबरोबर आपल्या दातांची ठेवण, आपली नख, आपल्या पायाची बोट, प्रत्येक गोष्ट एक ट्रेट आहे. ट्रेट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आहे. आपण जेव्हा बनलो तेव्हा ह्या जीन्स मधनं ही इन्फॉर्मेशन आपल्या शरीरामध्ये आली आणि तसे आपण बनलो. आपल्या इन्फॉर्मेशन मध्ये असं होतं की ह्या माणसाचा रंग हा गव्हाळ असेल, जसं की माझा रंग गव्हाळ आहे तर मग माझ्या जीन्स मध्ये तो कलर आहे. जर खूपच गोऱ्या रंगाचे जीन्स असेल तर मी खूप गोरी गोरी असते. पण म्हणजेच काय, जीन्स कॅरी दॅट इम्पॉर्टंट जेनेटिक इन्फॉर्मेशन inside the chromosomes which is important to inherit from one generation to other generation. बरोबर ना. जर क्रोमोझोम्स वरती जीन्सच नसतील तर who will inherit these informational properties from one generation to other, from one daughter to the next part of it. सो ते कॅरी फॉरवर्ड होणार नाही ना. मग जे काही इव्होल्युशन आपण बघितले, जर ब्रॉड सेन्स मध्ये बघितलं तर इव्होल्युशन कशी झाली, स्टेप बाय स्टेप झाली. म्हणजे एका अॅनिमल मधून दुसऱ्या अॅनिमल मध्ये काही जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर झालं आणि त्याच्यामधून काही चेंजेस, काही व्हेरिएशन्स, काही आहेत अशा गोष्टी पुढे फॉरवर्ड झाल्यानंतर जे काही झालं ते आहे आपलं जेनेटिक मेकअप. एका सिंगल सेल पासून आतापर्यंतचे आपण किती मोठा प्रवास केला आपण, सच अ बिग इव्होल्युशन वी हॅव गॉन थ्रू. सो मग हे कशामुळे झालंय, काही जीन्स आपण कॅरी फॉरवर्ड केलेत फ्रॉम जनरेशन्स टू जनरेशन्स, फ्रॉम
hundreds of our generations we have been having those genes with us. आणि त्याच्यामध्ये काही परम्युटेशन, कॉम्बिनेशन, काही चेंजेस ह्या सगळ्या झाल्यामुळे आपण दिवसेंदिवस, पिढ्या न पिढ्या, जनरेशन टू जनरेशन आणि एरा टू एरा डेव्हलप होत गेलो. जर जीन्सच नसतील तर हे काहीच नसेल. नाउ प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅड नॉट बीन सिलेक्टिव्हली परमिएबल. अभी ये तो क्या है भाई, मस्त प्रश्न. प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅड नॉट बीन सिलेक्टिव्हली परमिएबल, तर मग आपल्या सेलचं काही खरं नाही भाऊ. आपल्या सेलला जे काही आउटर कव्हरिंग आहे त्याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय असतं, आपण वरतीच बघितलं की आपल्या सेलच्या मध्ये जे काही मटेरियल आहे त्याला बाहेरच्या मटेरियल पासून डिटॅच करणं, सेव्ह करणं आणि ज्या गोष्टी बाहेरून घ्यायच्या आहेत त्यातल्या इम्पॉर्टंट गोष्टींना आत घेणं, ज्या गोष्टी नको त्यांना अलाव न करणं. बरोबर. तुम्हाला सांगितलं होतं मी जेव्हा आपण हा धडा केला होता तेव्हा मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की समजा आपला वर्ग आहे आणि आपल्या वर्गामध्ये आता काहीतरी इम्पॉर्टंट प्रोग्राम चाललाय, काही डान्स प्रॅक्टिस चालली, आपलं काहीतरी भाषण चाललंय, आपल्या वर्गापुरतं काहीतरी चाललंय आणि आपण सगळे दरवाजा खिडक्या बंद करून आपलं आपलं काम करतो. झालं, आपलं एक युनिट आहे, एक सेटअप आहे, त्याच्यामध्ये आपलं काहीतरी काम चाललंय. हा सेटअप म्हणजे समजा आपला सेल आहे. बरोबर. दरवाजा बंद आहे आणि दरवाजा वाजवल्यावरती आपण उघडून बघितलं की कोण आहे. जर तो मुलगा सुट्टीची इन्फॉर्मेशन घेऊन येणारी वही घेऊन आला असेल तर आपण त्याला लगेच आत घेतो. ये बाबा ये, महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. आणि त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली की आपण त्याला बाहेर पाठवून देतो. बरोबर की नाही. कोणाला आत घ्यायचं हे आपण ठरवतो. जर दुसऱ्यांदा दरवाजा वाजवलं आणि आपण उघडून बघितलं तर रिकामे लोक खूप असतात. कोण आहे वर्गात, काय चाललंय, हे काय ते काय, असं बघायला आलेले लोक असतील तर आपण त्यांना म्हणतो चल जा, आमचं काहीतरी काम चाललंय. आपण त्याला मध्ये घेत नाही, डोकवू देत नाही, काहीही करू देत नाही. त्याने किती पण वाकून वाकून पाहिलं तरी आपण त्याला हाकलून देतो. हेच आपल्या दरवाजामध्ये उभे असलेले जे आपले जे मित्र असतात ना, डोअर किपर्स, ते जे करतात तेच आपल्या सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन करतात. बरोबर. सेल मेम्ब्रेन येते आणि ते सेल मेम्ब्रेन डिसाइड करतं की आपल्याला काय पाहिजे काय नको. सिलेक्टिव्ह परमेबिलिटी ही खूप मस्त गोष्ट आहे. सिलेक्टेड लोकांनाच आत घेणं, नाही तर त्याला बाहेर पाठवणं. सिलेक्टिव्ह परमेबिलिटी मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅज द चॉईस की ऑक्सिजन पाहिजे मला, त्याला आत घ्या. नायट्रोजन आलं तर नको नको, त्याला ढकलून द्या. हे न घेणं किंवा घेणं या दोनही गोष्टी प्लाझ्मा मेम्ब्रेन ठरवतं. मग ह्या दोनही गोष्टी डिसाइड करण्यासाठी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. जर प्लाझ्मा मेम्ब्रेन नसेल तर आपल्या सेलमध्ये कोणीही घुसेल आणि आपल्या सेलमधनं काही बाहेर निघून जाईल. सायटोप्लाझम सगळं बाहेर निघून गेलं प्लाझ्मा मेम्ब्रेन मधनं, किंवा आपल्या सेलच्या मधनं सगळं न्यूक्लियसच बाहेर निघून गेला, काही बाउंड्रीज नाही ना त्याला, मग सेल कसं सर्व्हाइव्ह करेल. इट इज नॉट पॉसिबल टू बी इन अ बेटर पोझिशन इफ द सेल इज नॉट हॅव्हिंग अ प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज सिलेक्टिव्हली नॉन परमिएबल. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहिजे आणि त्याला हे ठरवायचा अधिकार पाहिजे की कोणाला आत घ्यायचंय, कोणाला आत नाही घ्यायचंय. प्लांट्स लॅक्ट अँथोसायनिन. अँथोसायनिन म्हणजे काय, चला आपण जरा वरती बघूया. अँथोसायनिन, अँथोसायनिनचा पार्ट तुम्हाला कुठे दिसलाय मला सांगा, तुम्हाला आठवतंय का. अँथोसायनिन हा शब्द आपण ह्या लेसन मध्ये कुठे पाहिलाय, विचार करा. आपण शोधू इकडे आणि त्याच्याबद्दल डिस्कशन करू. प्लांट्स इफ डू नॉट हॅव अँथोसायनिन, अँथोसायनिनचा रोल प्लांट्स मध्ये काय असतो. क्लोरोप्लास्ट. बरोबर. आपण आत्ताच ते बघितलं होतं प्लास्टिड्स बद्दलचं. बरोबर. मायटोकॉन्ड्रिया आले. आपण आता एक आपलं आपण आतापर्यंत केलेले जरा क्वेश्चन्सचे आन्सर्स पण आपण क्रॉस चेक करून बघूया. आपण पहिल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की एटीपी, बरोबर ना. एटीपी इज जनरेटेड इन टू द मायटोकॉन्ड्रिया. बरोबर. अँथोसायनिन शोधत राहा का तुम्ही पण माझ्या बरोबर. मला एक्झॅक्टली आता ते रिकलेक्ट होत नाहीये की आपण त्याचा वापर प्लांट सेलमध्ये कुठे पाहिला होता. एकदम वरती असेल का, वरच्या जिकडे प्लांट सेल अॅनिमल सेलचं आपल्याला दोन भाग करून डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत की याच्यात हे याच्यात ते आहे, ते बघूया आपण.
एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं, इट इज अ फ्रेमवर्क दॅट सपोर्ट्स द सेल. न्यूक्लियसच्या बाजूला असतं जे त्याला सपोर्ट करतं. बरोबर. सो आपलं हे उत्तर पण बरोबर आहे. आपलं ते कुठे गेलं रे? अँथोसायनिन. लेट अस क्रॉस चेक. आपण जरा बघूया आणि नाही आपल्याला कन्फर्म कळलं तर आपण थांबूया आणि याचं उत्तर आपण नंतर बघू. आपण त्याला शोधून काढायचं की हे फक्त प्लांट सेलमध्ये असेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? अँथोसायनिन. बरोबर ना? हम्म. आलं. आता आपलं आलं प्लांट सेल, अॅनिमल सेल. बरोबर का? हं, हं. सेल वॉल आहे, पेक्टिन आहे, सेल्युलोज आहे आणि अॅनिमल सेल, प्लांट सेलमध्ये ओके. बरं, आपल्याला इथे अँथोसायनिन सापडत नाहीये, मला नाही सापडत आहे. मी तुम्हाला त्याचं उत्तर नीट क्रॉस चेक करून सांगते. मला असं वाटत नाहीये, की त्याचं अ, इथे काही रेफरन्स सापडलाय आपल्याला. बट एनिवेज मी शोधून काढेन ते. डोंट वरी. आय विल टेल यू व्हॉट इट इस. ठीक आहे. अँथोसायनिन जर प्लांट सेलमध्ये नसतील तर काय होतं? बघा. पिगमेंट अँथोसायनिन इज फॉर ब्लू अँड पर्पल कलर. जसं सॉरी, त्याच्या नावातच लपलेलं होतं हे. हं. आता प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय, इफ द प्लांट सेल्स डू नॉट हॅव अँथोसायनिन. अँथोसायनिन आता बघा, जरा समजून घ्या. मी तुम्हाला मागे पण लेक्चरमध्ये जेव्हा हा पार्ट डिस्कस केला होता तेव्हा सांगितलं होतं, की झाडांच्या पानांचा रंग हिरवा असतो कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. द ग्रीन कलर इज इंडिकेटेड बाय क्लोरो. आपण वरती पण मगाशी लिहिलं, क्लोरो इज फॉर ग्रीन. बरोबर. ऑरेंज कलर जो आहे कॅरेट्स मधला तो आहे कॅरोटीन नावाच्या एका पिगमेंटमुळे. ठीक आहे. येलो कलर असतो झॅन्थोफिल नावाच्या पिगमेंटमुळे. बरोबर. पण मला हे लक्षात नव्हतं की ब्ल्यू किंवा पर्पल कलर हा अँथोसायनिन नावाच्या पिगमेंटमुळे असतो. पिगमेंट असतं हे लक्षात होतं पण त्याचं नाव मात्र मी विसरले जे की होतं अँथोसायनिन. एनिवेज चला, जर अँथोसायनिन ही पिगमेंट नसेल तर आपल्या प्लांटमध्ये पर्पल किंवा ब्ल्यू कलरचे काही फीचर्स नसतील. तुम्ही अशी काही शोची झाडं बघितली असतील ज्याची पानच जांभळ्या रंगाची आहेत. बरोबर. अशी झाडं यांच्यामध्ये त्याची पानं निळसर रंगाची आहेत. जर निळी जांभळी कॅरेक्टरिस्टिक्सच त्याच्यामध्ये नसेल, अँथोसायनिनच त्याच्यामध्ये नसेल तर हे दोन कलर त्याच्यामध्ये नसतील. बरोबर. आणि हे सगळे जे आहेत ना, हे आहेत क्रोमोप्लास्ट्स. बरोबर. जे वेगवेगळे रंग दाखवतात. दिस आर कलर्ड प्लास्टिड्स. आणि ल्युकोप्लास्ट म्हणजे व्हाईट किंवा कलरलेस प्लास्टिड्स. त्याच्यामध्ये रंग नसतो. पांढऱ्या रंगाचेच ते प्लास्टिड्स असतात, व्हाईट कलर. ठीक आहे. जर प्लांट्स लॅक्ड अँथोसायनिन तर त्याच्यामध्ये ब्ल्यू आणि ब्ल्यू पर्पल कलरचं काही कॅरेक्टरिस्टिक दिसणार नाही. हू इज ऑड मॅन अमंग अस? गिव्ह रिझन. न्यूक्लिओलस, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कोण बरं याच्यामधलं वेगळं असेल? विचार करा आणि मला सांगा. न्यूक्लिओलस, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मला विचारायला तर मला असं वाटतं की न्यूक्लिओलस वेगळं आहे. कारण इट इज कॅरिंग दी जेनेटिक इन्फॉर्मेशन. मायटोकॉन्ड्रियामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन नाहीये. प्लास्टिड्स मध्ये पण नाही. दे आर दी कलरिंग पार्ट्स अँड डुईंग सम अदर वर्क देअर. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काम आहे ट्रान्सफर करणं तिकडे इकडनं तिकडे सामान. बट न्यूक्लिओलस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसचा सेंट्रल पार्ट आहे विच इज हॅव्हिंग दी क्रोमोझोम्स. सो इट विल बी डिफरंट आय गेस. DNA, ribosomes, chlorophyll. Now, DNA and ribosomes, they're associated. But chlorophyll is only inside the plant cells. Moreover, it is having some other function. रायबोझोम्स आणि DNA ह्यांचं काम जेनेटिक मेकअप आणि त्याचं रिप्रोडक्शन किंवा त्याला जेनेटिक मटेरियलचं आपण काय म्हणतो मल्टिप्लिकेशन ह्या गोष्टीमध्ये असतात. पण क्लोरोफिलचं काम हे कम्प्लिटली वेगळं आहे. इट इज सिंथेसिस ऑफ फूड. सो इट विल बी डिफरंट. नाउ गिव्ह फंक्शन्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे पण मगाशी खूप डिटेलमध्ये बोललो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन? प्लाझ्मा मेम्ब्रेन इज दी आउटरिंग ऑर दी लाइनिंग ऑफ द सेल जे सेल वॉल सारखं नाहीये. इट इज नॉट व्हेरी हार्ड लाईक अ
cell wall, but it is the separating wall between two things, that is the cytoplasm and the outermost जे काही त्याचा आजूबाजूचा सराउंडिंग आहे तो काही पण असू दे. सेलच्या बाउंड्रीच्या पलीकडचं आणि सेलच्या मधलं ह्याला जे काही सेपरेट करतं ते आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. दुसरं सायटोप्लाझम, मग त्याचं फंक्शन काय आहे? त्याचं फंक्शन हेच आहे, टू प्रोटेक्ट ऑल द सेल ऑर्गॅनिल्स इनसाइड दी सेल. The cell membrane or the plasma membrane is the boundary, or it is the protective layer to all the organelles inside the cell. Also, it is selectively permeable, so it will allow few important things to get inside the cell and allow the unwanted things to get out of the cell. तर ह्या दोनही गोष्टी करण्यासाठी प्लाझ्मा मेम्ब्रेन हेल्प करतो. Then there is cytoplasm. Cytoplasm is very, very important. We already have seen how it is important. सायटोप्लाझम आपण जरा वरती बघूया. आता आपल्याला लायझोझोम, व्हॅक्युअल, न्यूक्लियस हे तिन्ही पण आहेत. जरा चित्र बघा म्हणजे आपल्याला मदत होईल. सायटोप्लाझम इज द कनेक्टिंग फ्लुइड. आपल्या सेल मधलं सायटोप्लाझम, सायटोप्लाझमचं चित्र आहे का आपल्या सेलमध्ये? आपल्या ॲनिमल सेलमध्येच ते असेल, कारण की ते कनेक्टिंग आहे. त्याचं जे फ्लुइड असतं ना आपल्या सेल मधलं तेच सायटोप्लाझम आहे. बघूया त्याचं चित्र कुठे दिसतंय का? सॉरी, पण हे जे काही दिसतंय ना पिवळं किंवा हिरवं असं जे पसरलेलं लिक्विड ते सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझमचे फंक्शन्स काय काय? वी ऑलरेडी आर गिवन इन द बुक. लेट अस सी देम. सायटोप्लाझम इज द कनेक्टिंग पार्ट ऑफ ऑल द सेल ऑर्गॅनिल्स. बरोबर. इट इज हॅव्हिंग सम प्रोटीन्स ऑल्सो. बघा, इट इज द फ्लुइड बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. इट इज अ मुव्हिंग स्टिकी सबस्टन्स. त्याच्यामुळे काय होतं, खूप सारे सेल ऑर्गॅनिल्स त्याच्यामध्ये सस्पेंडेड आहेत. दॅट इज द कनेक्टिंग पार्ट ऑफ ऑल द सेल ऑर्गॅनिल्स. इट इज द मीडियम फॉर द सेल्युलर केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन होण्याकरता काहीतरी मीडियम लागतं ना, कुठेतरी ती केमिकल रिएक्शन व्हावी लागते, जे सायटोप्लाझम मध्ये होते. द पार्ट ऑफ द सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गॅनिल्स इज दी सायटोझोल्स. म्हणजे सायटोप्लाझम, part of the cytoplasm other than the organelles is the cytosol. It stores vital substances like amino acids, glucose, vitamins वगैरे. म्हणजे सायटोप्लाझमच्या ह्या सायटोझोल नावाच्या पार्टमध्ये काही महत्वाच्या गोष्टी स्टोअर पण केलेल्या आहेत. ठीक आहे. इन ॲनिमल सेल्स सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स, while in plant cells it is thin and mostly pushed to the periphery due to the larger central vacuole. बरोबर. आता दुसरं आपल्याला सांगितलं होतं लायझोझोम्स. चित्र बघा, लायझोझोमचे चित्र इथेच दिलेले आपल्याला खाली. हे हा हिरवा हिरवा बॉल मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, सेल मधलं सगळ्यात डेंजरस स्ट्रक्चर जर कुठलं असेल तर ते लायझोझोम आहे. बघा, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होत असतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही, इट इज लाईक अ स्मॉल केमिकल पाउच. त्याच्यामध्ये काय होतं, इट डायजेस्ट द वेस्ट. जो काही वेस्ट प्रोड्यूस झालाय सेलमध्ये तो सगळं डायजेस्ट करून टाकतो तो. त्याच्यात केमिकल्स आहेत, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत आणि इट्स अ सिम्पल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक. छोट्या छोट्या सॅक आहेत त्या मधनं मोकळ्या पोकळ अशा. पण त्याच्यामध्ये कोणते व्हायरस किंवा बॅक्टेरिया आले तर ते मारून टाकतात त्याला, कारण की त्याच्यामध्ये तसे केमिकल्स जे समोरच्याला डिझॉल्व्ह करून टाकतात. नंतर डिमोलिशन स्क्वॅड्स. इट इज नाही, इट डिस्ट्रॉइज वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गॅनिल्स अँड ऑर्गॅनिक डेब्रिज. आपल्या शरीरामध्ये जे काही कचरा तयार होतो, ऑर्गॅनिक कचरा, तो त्याच्यामध्ये जमा होतो आणि तो स्वतः त्याच्यातनं तो बाहेर पडतो. ठीक आहे. सुसाइड बॅग्स. When a cell becomes old or is damaged, lysosomes burst and enzymes digest their own cell. म्हणजेच काय, लायझोझोम्स त्यांचे स्वतःचे जे काही सेल आहेत ते स्वतःच बस्ट आउट होतात लायझोझोम्स आणि त्या सेलला पूर्ण गायब करतात, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून टाकतात, कारण की त्याच्यामध्ये असेच केमिकल्स असतात की जे समोरच्या डिझॉल्व्ह करतील. तर जेव्हा आपला सेल खराब होतो किंवा डिफॉर्म होतो किंवा आजारी पडतो किंवा खूप म्हातारा होतो की त्याला काही जमत नाही, त्यावेळेला ह्या फुटतात आणि त्या सेलला खाऊन टाकतात. ड्युरिंग स्टार्वेशन लायझोझोम्स डायजेस्ट द स्टोअर्ड प्रोटीन्स अँड द फॅट्स. आपल्याला नंतर दिलं होतं न्यूक्लियस. न्यूक्लियस पुढचा एक ऑर्गनल दिलेला आहे. सो लुक ॲट द न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये मध्यभागी न्यूक्लिओलस आहे आणि मग त्याच्या आजूबाजूला क्रोमॅटिन फायबर्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याचे पोर्स, असं काही काही स्ट्रक्चर आहे. म्हणजेच काय, इट इज अ
covered by double layered membrane with small pores. These pores allow the passage of material in and out of the nucleus. So nucleus has one round nucleolus and a network of chromatin fibers. म्हणजेच काय आहे? ह्या न्यूक्लियस मध्ये एक न्यूक्लिओलस आहे आणि क्रोमॅटिन फायबर्सचं आजूबाजूला स्ट्रक्चर आहे. क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स विच कंडेन्स टू फॉर्म दी शॉर्ट थिक क्रोमोझोम्स. या क्रोमॅटिन फायबर्सनेच क्रोमोझोम्स बनतात सेल डिव्हिजनच्या वेळेला. आता या न्यूक्लियसचे फंक्शन काय? कंट्रोल्स ऑल द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. जसं आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्रेनचं काम आहे तेच एका सेलमध्ये एका न्यूक्लियसचं काम आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सेल. इट इज इन्व्हॉल्व्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. म्हणजे आपल्या आईबाबांकडनं आपल्याकडे जे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आलेत ते कशामुळे आलेत? आपल्या न्यूक्लियसमध्ये असलेल्या जेनेटिक मेकअपमुळे आलेले आहेत. आणि तो कुठून आलाय? डीएनए, आरएनए आणि क्रोमॅटिन फायबर्स हे सगळेच्या सगळे इन्फॉर्मेशन कॅरी करणारे पार्ट्स आहेत. ठीक आहे. आणि मग नंतर आहेत व्हॅक्युअल्स पण दिलेले आहेत. बरोबर. हा बघा, व्हॅक्युअल्स स्टोरेज सॅक्स. म्हणजे आपल्या घरामध्ये जसं काही एखादी अशी रिकामा डब्बा असतो बघा, किंवा एखादं असं रिकामं बास्केट असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवा. पेन, वह्या ठेवा, फळं ठेवा, नको असलेले पेपर ठेवा, किंवा गेम्स ठेवा, बॉल ठेवा, काही ठेवा. त्याचं ओपन भांड असतं, त्याच्यात तुम्ही काही ठेवू शकता. प्लास्टिकची बास्केट असेल किंवा एखादा मेटलचा असा एक छान असा अँटिक पीस असेल. दॅट कॅन बी एनिथिंग इन युअर हाऊस विच यू आर युझिंग फॉर मल्टिपल रिझन्स, फॉर मल्टिपल पर्पजेस. लाईकवाईज दिस व्हॅक्युअल इज ऑल्सो हॅव्हिंग दी मल्टिपल पर्पजेस. जे काही आहे तुम्ही त्याला स्टोअर करायला वापरा, किंवा पाणी भरायला वापरा, काहीच असेल तर कचरा टाकायला वापरा. बरोबर. ह्याच्यामुळे काय होतं? टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. सेलमधलं ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे पाण्याचं प्रेशर मेंटेन राहतं. टू स्टोअर द मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड द एंड प्रोडक्ट्स. ग्लायकोजेन, प्रोटीन, वॉटर वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मेंटेन राहतं. इन ॲनिमल सेल द स्टोअर वेस्ट प्रोडक्ट्स अँड फूड, while in amoeba it stores food before digestion. In plant cell, vacuoles are full of cell sap and provide rigidity to them. बरोबर. जर याच्यामध्ये पाणी भरलं तर हे कसं होईल? कडक होईल, टफ होईल. एखादा बलून आहे, त्या बलूनमध्ये तुम्ही पाणी भरलं तर तो कसा होतो? कडक होतो, भरलेला, फुगलेला होतो. तसंच या व्हॅक्युअल मध्ये सुद्धा जेव्हा आपण पाणी भरतो तेव्हा ते टफ होतं. प्लॅस्टिड्स. वाय आर अच्छा नाही, प्लॅस्टिड्स आपल्याला नाही विचारलेले. ठीक आहे. आपल्याला जे जे सेल ऑर्गनल्स विचारले ते सगळे आपण आता डिटेलमध्ये पाहिले. बघा, लायझोझोम्स ती ग्रीन बॅग होती, व्हॅक्युअल आपण आत्ताच बघितले, आणि न्यूक्लियस आपण मगाशी डिस्कस केले. हे सगळं आपलं झालेलं आहे. नाउ हू गिव्स मी द कलर? आता विचार करा. ग्रीन लीफ इज chlorophyll, carrot is carotene, violet is anthocyanin, red tomato will be lycopene. झालं की नाही? आपल्याला जे माहिती होतं ते आपण सगळे आधी लावून टाकले. Now project. Prepare model of cell using different eco-friendly materials. Study osmosis using parchment paper or similar membrane. Form a friends group in your class. Give each one role of the cell organelle. Present a skit accordingly. किती मस्त. आपल्याच वर्गामध्ये आपल्या मित्रांचा ग्रुप करायचा. कोणी सायटोप्लाझम होईल, कोणी न्यूक्लियस होईल, कोणी लायझोझोम्स होईल, काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, कोणी गोल्गी कॉम्प्लेक्स. जर हा प्लांट सेल असेल तर कोणी क्लोरोफिल होईल, कोणी मायटोकॉन्ड्रिया बना, आणि कोणी सेल मेम्ब्रेन बना, कोणी सेल वॉल बना. You can make different parts. You can take up various roles. You know who you are inside the cell. Now you will arrange yourself inside a rectangle, square, circle, whichever shape you want to draw on your floor. त्याच्यामुळे तुम्ही ते तुमच्या साइड्स वर जाऊन उभे राहा and you make a cell out of it. भारी आहे ना? स्किट बनवायचं त्याचं. स्किट म्हणजे छोटंसं नाटिका. The useful apparatus for studying the cells. What is shown here? Just see. This is the मायक्रोस्कोप. ठीक आहे. ह्याच्यात 10x आणि 45x याला कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतात. हा काय बरं म्हणतो आपण त्याला, चिमट्यासारखा असतो, पॉइंटेड असतो. आणि ही आहे कव्हर स्लिप, ही आहे स्लाइड,
आणि हा कटर असतो, त्याला तुम्ही स्लॅश करू शकता, कट करू शकता. आणि हा होल्डर किंवा प्लकर किंवा त्याला तुम्ही होल्डर म्हणू शकता किंवा पिन म्हणू शकता. तर तुमचं जे काही सॅम्पल आहे हे ह्या चिमट्याने धरून त्याच्यावर हलक्याच हाताने काचेच्या स्लॅबवरती म्हणजे स्लाइडवरती ठेवायचं असतं. त्याच्यामध्ये पाणी किंवा दुसरं काहीतरी लिक्विड टाकायचं, एक थेंब, जेणेकरून तुमची कव्हर स्लिप त्याच्यावर बरोबर तुम्हाला ठेवायची. इथे एक निडल असते, त्या निडलने हळूच वरची कव्हर स्लिप, छोटीशी काच असते एकदम हलकी, एकदम नाजूक, इतकी नाजूक की मायक्रोस्कोपमुळे पण फुटते. तशी कव्हर स्लिप त्याच्यावर ठेवायची आणि तो आपली जे काही आता स्लाइड बनलेली त्याला मायक्रोस्कोप खाली घेऊन बघायची. ठीक आहे. मायक्रोस्कोप मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात, तो आहे लाईट. सो लाईट इज द प्लेअर इन द मायक्रोस्कोप. तुम्ही वरचं स्ट्रक्चर कसंही करा, काही करा, खालून तुमचं लाईटच रिफ्लेक्ट होत नसेल तर यू कांट सी एनिथिंग इनसाइड युअर मायक्रोस्कोप. तुम्हाला खाली लाईट ऍडजस्ट करण्याकरता लेन्सेस असतात. यू हॅव टू ऍडजस्ट द लेन्सेस विच विल गिव्ह यू द मॅक्झिमम लाईट, ब्राईट लाईट ऑन द स्क्रीन ऑफ युअर स्लाइड. सो ते रिफ्लेक्शन होऊन तुमच्याकडे बरोबर येतं. यू हॅव टू ऍडजस्ट युअर स्लाइड व्हाईल लुकिंग इनसाइड द मायक्रोस्कोप. तुम्ही 10x मध्ये बघितलं तुम्हाला छोटं दिसेल, 45x मध्ये बघितलं तर तेच डिटेलमध्ये दिसेल. सो लाईकवाईज यू कॅन चेंज दी व्हॉट यू कॅन से दी, काय म्हणतात त्याला, रिझोल्युशन ऑफ द मायक्रोस्कोप, आणि तुम्ही त्याला आणखीन डिटेलमध्ये बघू शकता. ठीक आहे. आणि ह्याच्यात तुम्ही त्याला बारीक स्लाइस कट करायचे किंवा असे हलके हलके एकदम थिन लेयर्स ऑफ दिस सबस्टन्सेस टू सी इनसाइड द मायक्रोस्कोप हे आपण करू शकतो. सो it is all about this exercise. So we are done with the first lesson and its exercise today. Now human body and the organ system. बरं, आता पीपीटी उघडून ठेवली होती आपण, तसं तर काही केलं नाही आपण, कारण रिव्हिजन आपलं सगळं ऑलमोस्ट आधी झालेलंच होतं आणि याचा काही रेफरन्स लागला नाही. एव्हरीथिंग वी डील्ड विथ दी टेक्स्ट बुक इटसेल्फ. तर आता आपण नवा लेसन सुरू करूया आणि त्याची एक्सरसाइज सुरू करूया. जेवढ्या वेळ आपल्याकडे आहे, अजून एक 5-7 मिनिटं आहेत. वी विल स्टार्ट द एक्सरसाइज ऑफ दिस लेसन ऑल्सो. सो ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टीम या धड्याची आपण आता करूया एक्सरसाइज सुरू. सो इट्स अ बिग लेसन. रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला डिटेलमध्ये दिलेले आहेत. ब्लडचे सगळे डिटेल पार्ट दिलेले आहेत, त्याचे फंक्शन्स दिलेले आहेत आपल्याला, आणि ब्लड डोनेशनचं महत्व पण आपल्याला सांगितलेलं आहे. वी आर गिवन इन्फॉर्मेशन अबाउट दी ब्लड ग्रुप्स, राईट, अँड हाऊ यू विल मेजर दी ब्लड प्रेशर. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या धड्यामध्ये दिलेली आहे. इट्स ऑल अबाउट ब्लड 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 अँड रेस्पिरेशन. नाव check everything of the first question. Find out my partner. आपल्याला आता याच्यामध्ये शोधायचं की काय आहे. आपण एक 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 गोष्ट करायला जाऊया. नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं आपलं 37°C. pH of oxygenated blood is 7.4. Blood donation 350 ml. Heart beats 72. RBCs are in lakhs. WBCs are in thousands. So these are the matching pairs of who's who. ठीक है. Now complete the following table. Very simple. Respiratory system. Remember, we already have discussed the respiratory system in detail 2-3 times. Respiratory system मधले organs कोणते, functions कोणते. We have to make a big table. We have to make a really big table. One organ, function of it. Second organ, function of it. Likewise, one table will be having multiple lines only for respiratory system. Now you will go to the next part, that is circulatory system. Organ, function, organ, function. Likewise, you will keep on adding the points to the circulatory system as well. Okay. So respiratory system starts with nose, respiration. So 1 minute. All right. So our respiratory system starts with the nose.
Nose is the first organ. So what is the function of nose? To inhale and also to exhale. It is the exchange of gases. It is the place in which exchange of gases happens inside our body. तर नाक आपल्या बॉडी मधला गेटवे ऑफ गॅसेस आहे. बाहेरनं गॅसेस आत घेणं आणि आतले बाहेर टाकणं. वी आर टॉकिंग अबाउट दी एअर. गॅसेस म्हणजे एअर, त्यातले ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे गॅसेस आपल्या उपयोगाचे. कसे काय? आपण एअर आत घेणार म्हणजे थ्रू अवर नोज वी टेक इन साइड दी बॉडी एअर. सो दॅट एअर हॅज ऑक्सिजन विच इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी सिंगल सेल ऑफ अवर बॉडी. तर ते घेण्यासाठीचा फर्स्ट ऑर्गन इज अवर नोज. करेक्ट. टू टेक इन साइड दी एअर अँड टू एक्सेल आउट दी एअर. राईट. दुसरा, नाकाच्या मागे खाली काय आहे इथे नेसल कॅव्हिटी मधनं? विंड पाईप. बरोबर ना, नाकाच्या इकडनं विंड पाईप आहे. सो विंड पाईप विल डू व्हॉट? Whatever air we have taken inside, now wind pipe will take it further to our throat. बरोबर. From here, this throat onwards, it will go inside two parts to the lungs. बरोबर ना. मग lungs मध्ये there are two big sections in our chest which are called as specialized organs called as lungs. लंग्स मध्ये ऍक्च्युअल काम होतं. त्याच्यामध्ये खूप सारे अल्व्हिओला आहेत, आपण बघितलंय. सो अल्व्हिओला इज ऑल्सो वन ऑर्गन इनसाइड दी लंग्स. तर लंग्सच्या खाली एक पॉइंट टाकायचा आणि अल्व्हिओला. त्याचं फंक्शन काय? एक्सचेंज ऑफ गॅसेस. देर आर मल्टिपल न्यूमरस एअर कॅपिलरीज अराउंड इट. अराउंड एव्हरी alveoli there is a huge supply of oxygen and also the huge supply of blood. तर त्या ब्लड मधनं एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑकर्स इनसाइड दी अल्व्हिओलाय. बरोबर. So two lungs at two different parts of our chest, one at left, one at right, is continuously doing this process of exchange of gases, right? लंग्स मध्ये हे काम होतं. त्याच्यामधल्या अल्व्हिओलाय मध्ये हे होतं. मग आपल्या लंग्सच्या खाली देयर इज अ डायफ्राम. सो डायफ्राम इज अ मस्क्युलर सेपरेटिंग पार्ट इन अवर बॉडी. हा जो मस्क्युलर पडदा आहे, इट्स अ डायफ्राम विच इज सेपरेटिंग द थोरॅसिक केज फ्रॉम दी ॲबडॉमिनल केज. म्हणजे आपली थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी ह्यांना डिफरन्शिएट करणारा हा डायफ्राम आहे. इट्स अ मस्क्युलर लाइनिंग जस्ट बिलो दी लंग्स. इट्स अ व्हेरी थिक येट इलास्टिक येट मस्क्युलर असं स्ट्रक्चर आहे. तर आपल्या लंग्सना पुश करणं, जेव्हा ते भरलेले असतात, रिलॅक्स होतात, खाली येतात, तेव्हा त्यांना पुश करायचं. ज्याच्यामुळे काय होतं, ते वर जातात आणि आपण एक्सेल करतो. हे काम, महत्वाचं काम डायफ्राम करतो. अँड वेन दे आर पुश्ड आउट, देर इज नो एअर इनसाइड देम, दे आर फ्री. म्हणजे काय, त्याच्यामध्ये एअर प्रेशर इज लो. वेन देर इज लो एअर प्रेशर, ऑब्व्हियसली एअर मूव्स फ्रॉम दी हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. ऑटोमॅटिकली फ्रॉम आउटसाइड the air will be rushing inside our body through the nose again to the lungs. आणि पुन्हा ते भरणार आणि ते डायफ्रामला खाली पुश करणार. बरोबर. त्याला खाली पुश केल्यावर तो पुन्हा त्याला वर ढकलणार. सो लाईकवाईज द रेस्पिरेटरी सिस्टीम वर्क्स विथ these important organs, right? Now, second is circulatory system. Circulatory system, it starts with heart. Without heart, circulatory system is of no use, right? So heart is the main important pumping organ inside our body, which is there to continuously pump the blood, बरोबर, in our body. करेक्ट. तर पहिला इम्पॉर्टंट ऑर्गन आपला ब्लड. आणि ब्लड थ्रू हार्ट. हार्टचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. देर आर 4 चेंबर्स, 2 लाईकवाईज 2 वर्टिकल, 2 हॉरिझॉन्टल. लाईकवाईज देर आर 4 पार्ट्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲट्रियम, वेंट्रिकल्स असे पार्ट्स आहेत. लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल. आणि त्याच्यामधनं खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्लडच्या ट्यूब्स जातात, मोठे मोठे. सो heart is a small, completely muscular organ, slightly left placed in our chest. It is between two lungs. त्या हार्ट मधनं खूप साऱ्या ब्लड वेन्स आणि ब्लड कॅपिलरीज कनेक्टेड असतात. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम मधला दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे कॅपिलरीज अँड वेन्स. कॅपिलरीज, वेन्स, arteries and veins, sorry, arteries and veins. And when they move ahead and they become very fine hair-like structured tubes, they are called as capillaries. Those are there.
But arteries and veins are two important pipelines in our body. Arteries carry oxygenated blood and veins carry deoxygenated blood, right? Third important part, as we just now have mentioned, that is capillaries. Capillaries reach to every cell of our body, right? So प्रत्येक सेलच्या बाजूला capillaries आहेत. Capillaries are there to give oxygen and also to take carbon dioxide. So the capillaries will be giving oxygen to the cell, taking carbon dioxide, moving ahead, connecting to some of the veins and going back to the lungs. So असं हे सर्कल चालू राहतं. पुढचा इम्पॉर्टंट ऑर्गन सर्क्युलेटरी सिस्टीम मधला आहे ब्लड इटसेल्फ. विदाउट ब्लड व्हॉट विल बी पम्प्ड? हार्ट आहे, कॅपिलरीज आहेत, सगळं आहे, पण ब्लडच नाही, पंप काय होईल? सो ब्लड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड ब्लड इज द मोस्ट इम्पॉर्टंट कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी कुठे कुठे आहेत. दे आर ऑल डिफरंट पार्ट्स, दे डिफरंट ऑर्गन्स, डिफरंट ऑर्गन सिस्टम्स, टाइप्स ऑफ सेल्स, बट दे ऑल आर कनेक्टेड बाय ब्लड. म्हणजे आपल्या शरीराला बांधून ठेवणारा, सगळ्यांना एक करणारा एकच घटक आहे जो आहे ब्लड, राईट? सो दॅट इज अबाउट द सर्क्युलेटरी सिस्टीम, ऑर्गन्स अँड द फंक्शन्स. आता ब्लड मध्ये पुन्हा आरबीसीज, डब्ल्यूबीसीज, प्लेटलेट्स हे सगळे त्याचे सब ऑर्गन्स आहेत. यू कॅन एलेबोरेट दिस टेबल and keep on adding the points in that. Now draw neat and label diagram of respiratory system and internal structure of heart. Oh my god, you being the students of 8th standard science, now you must understand what is the importance of having a better understandable diagram inside the science. Whatever you are drawing must be presenting that particular organ, right? खूप सुंदर, डेकोरेटिव्ह, आकर्षक असं नसलं तरी चालतं, पण त्याला आकार असतो काहीतरी आणि त्याला प्रपोर्शन असतं काहीतरी, राईट? सो ते आपल्याला आता समजलं पाहिजे. इफ यू ड्रॉ हार्ट, द पर्टिक्युलर सेक्शन, atrium, ventricle, left, right, the pipelines, I mean the blood lines coming out of it, going inside it, would be properly placed. त्यांची नावं. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट टू टेल यू ऑल, यू माइट बी नोइंग, all the labels should be on the right side of the diagram. Diagram should be on the left. Make arrows to every part of the diagram and then label it. So that will be your perfect diagram of anything. That can be of any subject. But especially for biology, there is very complex structure, types of names, different types of names. Some of them are very difficult also. And then spelling पण खूप confusing असतं. But the only thing to master over it is to practice. पुन्हा पुन्हा ते काढायचं, पुन्हा पुन्हा ते करायचं, तरच ते बरोबर येतात. ठीक आहे? ह्युमन ब्लड इज रेड इन कलर. Explain with reasons. And this onwards questions we will do next time. Human blood is red colored. हे तुम्ही पण जरा शोधून काढा. Why our blood is red in color? Answer I know. We have hemoglobin, which is giving the red color to our blood. तुम्हाला माहिती आहे काही काही प्राण्यांमध्ये हिरव्या रंगाचं, निळसर रंगाचं असं रक्त असतं, त्यांच्यामध्ये कॉपर असतो, आपल्यामध्ये आयर्न आहे. सो आयर्न इज गिव्हिंग द रेड कलर टू द ब्लड ऑफ ह्युमन्स. So today we will stop here. We have done up to question number 3, all the questions of this lesson. Prior lesson, we already have done the entire exercise. Next time, we will continue with question number 4. Thank you so much. Thank you, Sangeeta ma'am. Thank you, Prema ma'am. We'll meet next time with the next questions.